चला नाही काहीच नाही. आता बा आपण तिथं जाणार आहे तमाशाजवळ आणि तिथं गेल्याच्या नंतर कोणी वाढवा बोलू नका. ते कलाकार आहे त्यांचा रिस्पेक्ट करा. उगाच काही पण बोलू नका. अरे ऐकलं म्हणजे आता कोणी काही बोलू नका फक्त. हा वाढवा बोलू नका अजिबात कोणी काही. शांततेत सरपंच करतील सगळं. सरपंच करून घेतील शांततेत पार पाडून घ्या. सरपंच आलं. उतरा हळूहळू उतरा. तिथे आहे ना तिथं काही बोलू नका. रिस्पेक्ट करा कलाकारांचा. अजिबात कोणी काही बोलायचं नाही. मी जसं सांगत तसं तुम्हाला सांगून होतो बा. तिथं ते पैसे पण जास्त सांगणार आहे आपल्याला, म्हणजे सुपारी जास्त सांगणार आहे. पण तुम्ही काही जास्त बोलायचं नाही. मी बरोबर त्यांच्या सांग कमी करून तुम्ही तिथं जास्त काही बोलू नका. आनंदराव आहे मी आम्ही बरोबर तिथं ठरवून घेतो त्यांच्यासोबत. हा आनंदराव आमच्या सोबत आम्ही बरोबर सगळं ठरवून घेतो. आणि तो काही बोलायचं नाही तिथं मध्ये मध्ये बरं का. तिथं हा बाया बिया राहत्या काही बोलायचं नाही जास्त. नादच केला म्हणजे नाद एक नंबर नाद करायला तुम्ही. ऐकलं पण ऐकलं मग सुपारी त्यांना देऊन देऊ आपण. आता चालन चालेल. मालक लय पब्लिक आली बरं का आपल्या कार्यक्रमाला. एक दोन सुपारी मिळेल बरं का आपल्याला. लय गर्दी. अरे बापरे गाडीला लटकून आले. काय बात करतो. गाडीला लटकून आले पब्लिक. गाडीला लटकून आले. याच्या आल्या एखादी तरी सुपारी व्हायलाच पाहिजे. आणि आपण कार्यक्रम बी तसंच करू भास्कर राव. काय नको काळजी करू. कार्यक्रम व्हायला पाहिजे. चालेल येऊ दे त्यांना बघू आपण. चलो सरपंच 30,000 पर्यंत सुपारी देऊ यांना. नाही आता ते कसं आहे 30,000 पर्यंत ऐकणार नाही बरं का. आपण स्टेप बाय स्टेप वाढीत जाऊ. किती मध्ये डन होता पाहू. मग आता काय अंदाज होता काय नाही त्यांच्या बोलून पाहू काय माहिती काय. घ्या तमाशे मला किती बसली यांना. राम राम गावकरी राम राम. कुठल्या भाऊ. आम्ही वेस्ट गावावरून आलो. आमच्या गावची ना 5 तारखेला जत्रा आहे. 5 जानेवारी. तर आमचं मत म्हणजे हा भीमानामात आंधळेकर तमाशा आहे ना. हो भीमानामा आंधळेकर तमाशा. हा आम्ही तोच तमाशा ठरवण्यासाठी आलो होतो. बरं झालं तुमची गाठ झाली. आता विषय असा आहे आमचं म्हणणं असं आहे बा 5 तारीख तुमची वाली खाली आहे का नाही. 1 मिनिट मला चेक करू द्या. खाली 5 तारीख खाली आहे ना. चालन मग 5 तारखेला तुम्ही ना आम्हाला आमच्या गावाला या. पण मग तुमचं सुपारीचं कसं या बसून घेऊ आपण. या ना इकडं. चालेल या बसा पुढारी. तर मग सांगा आम्हाला तुमची सुपारी. 5 तारीख. बस ना खाली. तुला काय वेगळं द्यायचं का रे. 5 तारीख आहे का. 5 तारीख आहे. सकाळी हाजरी पण आहे का. सकाळी हाजरी पण द्यावं लागेल. बरं 5 तारखेची तुम्हाला 1,31,000 रुपये लागतील भाऊ. तुमचे माणसं किती पण. आमचे माणसं 50 10 लेडीज. भरपूर माणसं. 50 माणसं. काय अडचण नाही. माझ्याकडे जनरेटर राहिलं म्हणजे मी थिएटरला सुद्धा टप फाईट देतो. माझ्याकडे सर्व आहे. तुम्ही आता या गावाला तमाशा पाहायला आलेच. तुम्ही पहिले साहित्य बघा, डेकोरेशन बघा. 4 डान्सर आहेत, 10 लेडीज आहेत. सगळं काही माझं म्हणजे स्वतःच साहित्य आहे. भाड्याचं काही नाही. आणि असं वाटून नका घ्या की तमाशा छोटा आहे का काय. 2 गाड्याचा तमाशा आहे माझा सुद्धा. ती काळजी नका करू. चालन पण मग किती म्हणते ते. 1,21,000 बोललो. 1,21,000 आहे ना जास्तच होत्या. कारण आमच्या गावाच्या हिशोबाने आमचं गाव एवढं मोठं नाही हो. 1,21,000 गाव छोटे म्हणता माझ्या मोठ्याने माझा. तुमच्या कामाचा आहे मोठा बरोबर आहे. पण 1,21,000 जास्तच झाले. गाव वावरामध्ये निंदाला कोळपाला बाई येते. तिचा रोज बघा काय. अहो नाही आम्ही 12 गावचे 12 जातीचे आम्ही सोपं फिरतो. त्यांचा एकाचा काय रोज धरतो तुम्ही. नाही पण तरी 1,21,000 जास्तच झाले. तुम्ही बरं तुमचं ऐकू द्या. आमचं म्हणणं असं आहे 30,000 रुपयाला यायला पाहिजे होतं. 30,000 रुपयाला गाडीचं डिझेल बी निघत नाही.
डिझेल बी निघत नाही 30,000 रुपये काय म्हणजे कोणती भाषा आहे बोलली आनंदराव काय 40,000 करा. बरं 10,000 रुपये आनंदराव बोलले म्हणून 10,000 देऊ. तुमचा आपला काही व्यवहार होणार नाही भाऊ राम तुम्हाला काय एवढं कमीच नाही होत मग काय नाही. लय नाव ऐकून आलेलो आहे राव आम्ही मग नाव ऐकून आले का मग काय नाव ऐकून आलं जितकं का पण टाकायचं अजून 5 वाढव. बरं चला 45 सगळ्यांचं म्हणणं आहे 45,000 हे रुपये बघा तुम्ही द्या हे 2-2 5-5 हजार रुपये वाढवू नका तुम्ही द्या नका द्या 1,11,000 घेऊन शेवट बघा तुमचं काय तर 50 घ्या करून 50 फायनल द्या करून 50 मध्ये करायचं गावाची वर्गणी गोळा व्हायला पाहिजे बरं का बोला आनंदराव वर्गणी गोळा व्हायला पाहिजे आपल्याला तेवढी सरपंच मी 10 मिनिटात बोलतो मग एक काम करा 50,000 रुपये आता घेऊन टाका नाही होणार भाऊ असं ना करू रावलंय ना लांबून आलो आम्ही. आमच्या घरी 1,00,000 रुपये घेईल 1 लाख नाही हो 1 लाख जादाच होते आम्ही लय लांबून आलो राव आता तुम्ही आमचा विचार करायला पाहिजे ना थोडाफार जवळ आमचं गाव आहे राव. आता तुमच्या तरुण मित्रमंडळींची अपेक्षा आहे किंवा आपल्या गावामध्ये भीमानामा यायला पाहिजे भीमानामा नेमकं काय हे तुम्ही पण बघायला पाहिजे बरोबर आहे घरी मी तुमच्या लोकांचं मन काय तोडत नाही एक पांडुरंगाची म्हण आहे मन तोड मंजिल में खास मुजागत आहे दिल किसी का मत तोडे घर का खुदा काय तुम्ही द्या नका द्या मी लास्ट तुमच्याकडून 81,000 रुपये घेईल बघा तुमची मला नाही यायचं जे आणि तुमच्या भागात मला दाखवायचंय की नेमकं आम्ही पण काय तुमचं म्हणणं बरोबर झालं पण आता आमच्या गावाच्या हिशोबाने आम्ही 50,000 रुपये एकदम योग्य बोललो नाही बा, नाही जमणार नाही बस मला बोलून दिलं तुमचे तरुण मित्र तुमच्या कानात सांगू राहिले की भाऊ वापायचे म्हणून मला भारी भरायचं नाही माझ्या 2-3 गाड्यांचा डिझेल माझा रोज निघाला मला लय झालं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आमचं म्हणणं होतं तुम्ही ऐकायला पाहिजे होतं 50 मध्ये नाही होणार हो सरपंच साहेब असं करा जाऊ दे आता पोरांची इच्छा आहे पोरांना बी तमाशा आवडला 61,000 रुपये करा फायनल लगेच सर देऊन टाका. आता पटलं तुम्हाला तर घ्या नाही आता बोलले आनंदराव म्हणून 61,000 रुपये देऊ तुम्हाला यायचं तर या नसेल यायचं तर नका येऊ आता आमचे म्हणजे माघारी येतील पाव होता असलं तर आमचं म्हणणं होतं बाबा आम्ही लय लांब भाऊ आलेलो. 81 कमी 1 रुपया होणार नाही आणि मी 81 काय करतो माहिती का तुम्हाला हा जानेवारी महिना आहे आता सुपारी म्हणजे तेवढं काय मार्केट धंद्याला नाहीये बरोबर पण फेब्रुवारी मार्च एप्रिल लाख रुपयाच्या पुढे सुपाऱ्या आहेत आमच्या आणि तुमच्या भागामध्ये माझा पहिला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे 81 तुन 1 रुपयाही कमी घेणार नाही माझ्याकडनं चहा पाणी प्या वाटलं तुमची काय सोय ते करतो एवढा गावडाचे बाबा पण जाऊ तुम्ही कसं माझ्या पोटावर नका मारू या तुम्ही चला मग काय ऐकून घ्या नाही म्हणजे काय म्हणणं तुमचं वालं भारी तमाशा आहे अहो पण म्हणजे वर्गणी गोळा व्हायला पाहिजे आपल्या गावाची तेवढी राव तुम्हाला सगळ्यांना जबाबदारी घ्यावी लागेल वर्गणी गोळा करायची बरं आपण जबाबदारी घेऊ चला देऊन टाका पोरांचं म्हणणं आहे सर देऊन टाकू द्यायचे का 81,000 रुपये सर द्या मग सर 2,000 रुपये देऊ का 2,000 रुपये सर 31 द्या वर 1 रुपया द्या 1 रुपया आहे का रे कोणाचा पोरांनो 1 रुपया द्या रुपया नाही बुवा. 21 सरपंच काय सरपंच काय आहे सरपंच आहे. सरपंच द्या हो, 1 रुपया. सरपंच द्या, चालतं द्या. बोला विनोबा महाराज की जय. चला एवढ्या तुमच्या गाड्या मग 5 तारखेला या मग आता येते पाहू, हे दोन आमराव. आयला जरा आहे ना आता तमाशा जरा जास्त वरच गेला हो काय चट वाटत गेलं काय चट वाटत गेला तमाशा अरे व्यवस्थित चाला ना नाही सरपंच तमाशा आहे ना जरा 81,000 म्हणजे ना जरा जास्तच झाले राव सुपारी. आपल्या गावाच्या मारायला वर्गणी सरपंच वर्गणी टांगे बी ठेवली होती टांगे अहो टांग्यांचं बरोबर आहे आता तमाशाला 81,000 रुपये टांगे भरवायचे कसे आता वर्गणी गोळा व्हायला वर्गणी जर काम येते माझं म्हणणं असं आहे वर्गणी जर गोळा झाली ना तर आपण टांगे 100% ठेवू कुस्त्या ठेवू पण वर्गणी किती गोळा होती ना त्याच्यावर एक अंदाज घेऊ आता आपण बर चालेल मग चला जाऊ आता घरी आता घरी जायला लागेल काम झालं आता ओके बरोबर
आता तुमच्यामुळे 81,000 रुपये दिले, तुम्ही वर्गणी गोळा करायचं काम तुम्ही करायचंय आता सगळ्यांनी. हा, जिम्मेदारी तुमच्यावर आहे, वर्गणी गोळा करायची आता. अरे बॉडीगार्डचं काहीतरी करावं लागत मध्ये मध्ये येतो. ऐक रे, बॉडीगार्डचं काहीतरी करावं लागत. या बॉडीगार्ड आता हालून तिकडे जाऊन एका हातात नाही मात्र हालून फेकून. बसा गाडीत जाऊ दे, चला बसा गाडीत, बसा गाडीत बसा. आता मी पुढे वाचणार राम, पुढे वाचणार. नाही, थांब ना, थांब, एवढी ना. त्याला यांना जाऊन दे, यांची गाडी जाऊ द्या. सरपंच साहेब नमस्ते. नमस्कार नमस्कार. कळालं नसतं गावला तुम्ही 5 तारखेला तमाशा ठरवायला आलो होतो ना आम्ही, तमाशा ठरवायला आलो होतो, त्याच्यामुळे मग ठरलं तमाशा. म्हणून आम्ही आज तमाशा पाहण्यासाठी तुमच्या वेळेसला आलो बरं का. बर चालेल ना. काय कमिटीचे आणि सरपंच साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद तुमचे पण धन्यवाद. चॅनलवाल्यांचे अभिनंदन. धन्यवाद. येतो, चालेल उद्या येतो परत. चालेल. ओके साहेब, चला. ते आराध्यात पाहुणे होते, येणार आहेत. आपल्या गावाला येणार. ते आपल्या गावाला येणार आहेत तमाशाला. चला बघा कार्यकर्ते ना, त्यांना थोडं काम होतं, त्याच्यामुळे ड्रायव्हर बदलून घेतात. बर. आता तुमच्यामुळे लावलंय बुवा, आता काय झालं भाऊ, तमाशा भाऊ. एवढी जास्त नाही. अरे तमाशावाल्यांचा फोन आला राव. काय पोरांचं तर काय काय कळत नाही. हॅलो, अहो हा बोला ना. ऍडव्हान्स का? बरं चालन. आता ऍडव्हान्स देऊ. आता वर्गणी गोळा करीन आणि काहीच करीना. चालन, देतो मी तुम्हाला ऍडव्हान्स आहे ना, देतो. हा चालन. आता आहे ना वर्गणी गोळा करायला चालू करतो. चालेल. अरे या तमाशावाल्यांचा फोन येऊन गेला. हे पोरं नुसते ठरवायला आले तिथं. एक कवी आता फोन लावा ना तुम्ही आता. वर्गणी फोन लावा, बोलून घ्या. एक कवी वर्गणी गोळा करायला नाही, कुणीच कशालाच नाही असं नाही. फोन बोलून घ्या, म्हणजे मग आपण वर्गणी गोळा करून घेऊ सगळे. हा ना, त्यांना बोलूनच घ्यावा. हॅलो, अरे काय राव, असं नाही राहत. तुम्ही तमाशा ठरवायला आले तिथपर्यंत, परत आता वर्गणी गोळा करायला जायचं तर कुणी यायचा बी तपास नाही, काहीच नाही. नुसते माणसाला गुतळून द्यायला होते का मग तुम्ही? लवकर इथं पटकन दिवशी वर्गणी गोळा करून घेऊ, गावातून चालू करू वर्गणी गोळा करायला. यावर लवकर. हा ना, तुम्ही नुसतंच मग यायना बी कुणी, काहीच व्हाय ना. त्या तमाशावाल्यांचा फोन आला, ते म्हणे ऍडव्हान्स पैसे लागत आहे म्हणे, तर जीव म्हण नाही येणार नाही. यावर लवकर या. चालन, या लवकर या इथं. आली का ग्रामपंचायत आली? आज पायाच्या माग येत नको जाऊ. चाललंय सरपंच गाजन करत आपल्यावर. चला भाऊ, पाय पडा भाऊ. ते काही बोलायचं नाही आपल्याला पुढं. असं नाही ना आता. नमस्कार सरपंच. तुम्ही एकतर इथं तमाशा ठरवायला अख्खं गाव, आणि आता इथं वर्गणी गोळा करायला, वर्गणी गोळा करायला त्या तमाशावाल्यांचा फोन आला होता. तमाशावाल्यांचा फोन आला होता. ते म्हणे असं कुठं राहतं का राव इथं, एकतर ते तमाशा ठरवायला गावाला. काय झालं, जिकडे तिकडे गेले निघून सगळे, ज्याचे काम धंद्याला. आम्ही आलोय 3-4 जण आहे. आता आपण घेऊ गोळा करू वर्गणी आणि करू मग जमा करू. तुमच्या माग काम राहते ना, तर मग उद्योग करायलाच लावायचे नाही. मी तर एक तमाशा नकोच म्हणत होतो तुम्हाला. एक तर 81,000 रुपये सुपारी देऊन बसले ना, आता परत यायना बी कुणी काहीच. असंच राहतं सरपंच. काय आता
असं नाही राहतो इथं माणसाला गुत जावं ना आपल्याला वर्गणी गोळा करणं फार गरजेचं आहे. बरे आपल्याला वर्गणी गोळा करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता एक वय घ्या आणि वर्गणी गोळा करायला चालू करा. चालन चला लगेच चालू करावं लागणार हा घेऊ वहीन चला मग लगेच असं. हा. चला चला सरपंच मग काय चालन मग आहे ना. विषय असा आहे राव तमाशा ठरवायला अख्खा गावानं आता वर्गणी गोळा करायला कुणीच नाही. विषय असा आहे तमाशा ठरवायला अख्खं गाव आलं आणि आता वर्गणी गोळा करायला मी त्याच वेळेस सांगितलं तुम्हाला वर्गणी गोळा करायची जबाबदारी तुम्हाला घ्यावं लागेल. मग आता ते वर्गणी गोळा करायचं पण चला ती वय घ्या आणि वर्गणी गोळा करून घ्या. बरोबर चला मग मी आहे तुमच्यासोबत. चला मग चला पुढे झाला तुम्ही आईला काय करावं काय नाही ट्रॅक्टरचा हप्ता आला सगळी गणगणित चालू आईला आता पार जेव द्यायची बारी आली भाऊ. काय करावं काय नाही ते कळा ना भाऊ. आईला हे काय आले काय माहिती आता माय जेव द्यायची बारी आली आता आणि हे आली भाऊ माय चला करावं काय माहिती आता यांची वर्गणी घेऊन टाकू. हा ना जवळ गावाची पुरी वर्गणी झाली पण आता हे एक दोन जण राहिले अजून यांची वर्गणी. खाऊ राम 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 काय लय बसले इकडं. काय आता बस तू निवंत काय करणार आता? आम्ही असं आलो होतो हा. आपल्या गावातली जत्रा आहे आता 5 तारखेला. हा. तर मग वर्गणी मागायला आलो होतो. वर्गणी हा वर्गणी किती वर्गणी? वर्गणी 2100 रुपये ठरली ना आता आपल्यावाली. काय असं काय बाय 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 माझ देणी नाही मानी मनी नाही मी कुठून द्यावं बाई एवढे हा माझ्या ट्रॅक्टरचा हप्ता आला का तुम्हाला पैसे द्यावा का माझ्या बायको पोरं पाहावा हा तुम्ही सांगा ना मला जेव द्यायची बारी आली इथं. याच आपलं गाव मग तुम्हाला सांगत होतो मी वर्गणी गोळा करा म्हणून. कुठून द्यावं म्या आणि माहीच म्हणजे ट्रॅक्टरचा हप्ता आहे बाई मी कुठून द्यावं पैसे रुपये तरी द्या 1100 रुपये नाही बाई माझ पैसेच नाही. अहो पाहुणे मग असं कसं आता पैसेच नाही माय का तुम्ही काही म्हणा. त्यांना सांगत होतं गाव आपलं वर्गणी देणार नाही पण तुमचं असं आहे ना काय काय ना वर्गणी द्यायला निदान 500 रुपये काय ना वर्गणी द्यावं लागणार. कुठून द्यावं म्या तुम्ही सांगा ना मला हा कुठून द्यावं म्या काय काय ना थोडे फार काय ना पण वर्गणी द्यावाच लागेल ना. काय देऊ बाई मी पाऊस नाही पाणी नाही ट्रॅक्टर उभे धंदे नाही काही नाही काय करावं म्या हा कुठून द्यावं म्या पैसे तुम्ही सांगा ना मला. बर किती देणार तुम्ही किती देणार वर्गणी सांगा काय काय द्यावं लागेल ना. 11 रुपये द्यायचे बाई घ्या नाही जा तुम्ही पुन्हा माणूस लागला का मला पैसे द्या द्या मी कुठून द्यावा धंदा नाही काही नाही. यास 11 रुपये आता काय 11 रुपयात तमाशा करायचा 11 काय करणार आज थोडी अहो काय ट्रॅक्टर आहे गाड्या आहे सगळे ट्रॅक्टरचा हप्ता चिकूट माणूस दिसतंय घेऊन टाका जाऊ द्या. घ्या लिहा नाव त्यांचं 11 रुपयाला. सांगा नाव तुमचं. गाडीच्या पेट्यात लागते ना नाव बबनराव दाखवले घ्या 11 रुपये. अरे भाऊंचं नाव वर घे 11 रुपये दिले व्हीआयपी मध्ये लिहू व्हीआयपी वर घ्या फ्रंट पेजला घ्या वर 11 रुपयावाल्यांचं नाव. व्हीआयपी मध्ये नाव घ्यायचं. काय नाव सांगितलं? बबनराव दाखतोडे. सगळ्यात मोठं सहकार्य यांचं बरं का सगळ्यात मोठं सहकार्य यांचं. जमा करून घ्या देऊ जत्रात आले देऊन टाकू. हे सुद्धा रोख नाही 11 म्हणजे लिहून दिले ते पण रोख नाही का. ते बायको देणार आहे मला दिन मग मी अवघड झालं गाड्या तुम्ही तमाशा त्याच्यामुळे मी नाही म्हणत राहतो. काही नाही हो माय काही मोकळ्या बा असं बसले मी काहीच नाही काय करू मी तुम्हीच सांगा. याच आहे आपल्या गावाचं त्याच्यामुळे मी नाही म्हणत होतो तुम्हाला. आता घ्या जत्रामध्ये 11 रुपये नका करू ना मग जत्रा काय एवढं तुम्हाला आलं. नाही म्हणत होतो मी तमाशा म्हणा नाही म्हणत सगळे आले माझ्याजवळ करा आता आता घ्या त्यांचे 11 लिहून. मी जत्राला खर्ची भेटले का तुमचे पहिले मिटून टाकेल बाई. आता घ्या 11 लिहून आणि घ्या जत्रात खर्ची त्यांची आता मग एवढं यायचं जायचं पैसे देऊ नाही तर माहीत पंचायती यांना कुठून द्यावं मी बी आता पाहू आता आले पाहू
इकडे काही भांडणं केले चारताना मेंढर? नाही भांडणं बिन्न काही नाही, लिंब झाड आणलं होतं, हा. भांडणं बिन्न नाही काही केले. आता काय मेंढर पाण्याचा काही ताण नाही, पाणी येईल गावाला. कशाचा ताण नाही काही. ही पब्लिक कायची काय ना एवढी आली आपल्याकडे? ती वरंगीसाठी झाली असं बहुतेक. काय जत्रेची? जत्रेची. राम 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 या सर. काय लय आज आले आमच्याकडे. तुमच्याकडे असं आलं आता गावची जत्रा आहे 5 तारखेला, तमाशा ठरवला, सगळं झालं. मग आता वर्गणी गोळा करायचं काम चालू आहे. जवळजवळ वर्गणी बऱ्याचपैकी होत आली. आता राहिले 4-2 जण तेवढ्यांची घेऊन चालू होऊन जाईल कार्यक्रम. 5 तारखेला तमाशा आहे. तमाशाला बिस्त्या होत्या तेवढं नाही ना, ते यावेळेस नियोजन बद्दल कार्यक्रम करायचा आहे. पोरांनी सगळ्यांनी म्हणशाल तेवढी देऊ, आपलं काय म्हणणं आहे, पण फक्त तमाशा झाला पाहिजे. हा नाही, वर्गणी द्यावं लागेल. वर्गणी महत्वाच्या आहे, कारण 81,000 रुपयाला तमाशा ठरवलेला आहे. तमाशा पण 1 नंबर तमाशा आहे, सगळं ओके मध्ये आहे. आणि तुम्ही पण देऊन टाका. तुम्ही पण बिरबाची जत्रा आहे बरं का, देवाची जत्रा आहे. ते का म्हणजे असं हे नाही, देवाचा कार्यक्रम आहे. तुम्ही पण वर्गणी देऊन टाका. किती वर्गणी? वर्गणी 2100 रुपये नाव. हो आता एवढी 2100 नाही, आता 21, कारण सगळ्यांकडूनच 2100 घेतले ना, त्याच्यामुळे मग 2100 रुपये वर्गणी सगळ्यांच्या हिशोबाने. 1100 देऊन टाका. 1100 तुम्हाला कॅश नाही, पण फोन पे. तुम्ही 1100 द्यायचा का? तुमच्याकडे कॅश नाही, मी फोन पे देऊ का तुम्हाला? ऑनलाईन मारा ना, काय ऑनलाईन नंबर सांगा. सरपंचांचा नंबर आहे ना, मोबाईल वर मारून द्या ऑनलाईन. चालेल चालेल. हा, यांचं बी द्या मग. नाव घ्या. नाव घ्या. नाव सांगा. निन्नाथ बाळासाहेब भरांगे. 1100 करा. यांचं काय नाव आहे? यांचं घ्या, साहेबराव घ्या. 1100 करा त्यांचे पण. बरोबर झाले, मग ऑनलाईन मारून द्या. चहा बी घ्यायचं. नाही, चहा नाही. चहा पाणी नाही घेणार. त्यात काय नाही, आता वर्गणी गोळा करायची बाकी राहिली. बरं. चला मग येऊ का? हो. यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपसरपंच आमचे आनंदराव भडंगे, अनिल भाऊ आंजळे, आपणास विनंती करतो की या ठिकाणी आपला छोटासा सत्कार आहे, कमिटीच्या वतीने तो सत्कार आपण स्वीकार करावा.
पूर्ण मान्यवर मी मालक या नात्याने सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी कार्यक्रम आम्हाला कमीत कमी 10 वर्षानंतर आलेला आहे. तमाशा म्हणजे एक समाज प्रबोधन कला आहे. लवकर यावी शुद्ध गणेश आतून कीर्तन वरुणी तमाशा. कीर्तनापासून तमाशा, तमाशापासूनच कीर्तन आहे. तुमचं पाहण्याचं दृष्टिकोन रसिकांचं हे वेगळं आहे. आमचे ताईसाहेब त्यांनी भाषण दिलं, फार योग्य वाटलं, फार चांगलं वाटलं की प्रत्येकाला एन्जॉय करण्याचा, आनंद घेण्याचा सगळ्यांना चान्स. सालाबाद प्रमाणे यावर्षी आपल्या वेस आणि सोयगाव वीरभद्र यात्रा उत्सवानिमित्त भीमानामा आंधळेकर हा लोकनाट्य तमाशा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. हा गावच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि गावातील लोकांचे कष्ट करून, ज्यांनी कष्ट करून वर्गणी दिलेले आहे, गावच्या मनोरंजनासाठी त्यांनी वर्गणी दिलेली आहे. आणि गावचं मनोरंजन जोपर्यंत कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत शांततेने ऐका, कुणी गडबड गोंधळ करू नका. आणि गडबड गोंधळ झाल्यास त्याची काही फेर केली जाणार नाही, कमिटी पाहून घेईल त्याला. म्हणून कुणी या कार्यक्रमाला कुठलाही गालबोट लागणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आम्हाला तुम्ही राहू, मला भूक लागेल. तुम्हाला खायचंय नारळ, मला खायचंय. नाही नाही सरपंच देईल मला. एकटा खाणार मी फोडून देतो. असं फोडायचं मला आलं पाहिजे. मला आलं पाहिजे. दगड बिगड मारायचे नाही.
माझा रिक्षात घेऊन नाही बघूच माल घेऊन मथुरीच्या बाजारात जातात या सण जातो त्याचा रस्ता प्रतिबंध करतो त्या मालाची राधा गोपा राधा गोपा यमुना या खायचं खारचं लोणचं माझ्या लक्ष राधा गोपा यमुना अपमान झालाय माझा. आपण बाजारात गेलो संपूर्ण गवळणी यांनी माझा अपमान केलाय. अपमान केले अपमानापेक्षा मरणं बरं वाटतंय. ए राधा क्या बोलती तू क्या बोलू क्या बोलती तू क्या बोलू सुन सुना आती का संडास को फक्त खायचं रागाचं काम कर. दारवणे तुन बेसन पुन्हा बेसन म्हणलो सनो गवळणी गवळण जा थांबू नको मी नाही जा. हिम्मत गेली पण ताकद आपली पडली तू पुढे हिंमत कर मी तुला मागून ताकद पुरवतो. ताकद तिकडे सोडव जा बोल. ये बाई काय चुकलाय तो एवढं नको म्हणू आलेले संपूर्ण नाशिक रस्ते सर्व रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मला ह्या नात्याने तुमचा मित्र ह्या नात्याने बाबांनो लहान पोरं काम काढतील नाही बेटा हे माझे माय बाप
मोठ्या भाड्या या वयात आमच्यावाला हिस्सा पाडतो का रे ओ हराम खोरा तुझ्या आईचं भुसकाटू झालं का अरे एका दांड्यात तो माका हलवून टाकीन भेट्या
टांगे राहतील. आता कुठलंही गाणं वाजणार नाही. कार्यक्रम संपला म्हणून जाहीर झालं. अतिशय उत्स्फूर्तपणे कार्यक्रम शांततेत ऐकला. शेवट पण गोड झाला. तुम्ही नाचलात, ते नाचलात, खूप एन्जॉय केला सगळ्यांनीच. आणि म्हणून आता कार्यक्रम संपला. सकाळी 8 वाजता हजऱ्या, तिसरा पार कुस्त्या आणि 7 तारखेला टांगे. बिरवा महाराज की